दोन्ही राष्ट्रवादीचं ठरलं. उमेदवारी लढवत असताना त्यामध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष म्हणजे घड्याळ आणि तुतारी हे एकत्रपणे निवडणुकीला सामोरं जातात. त्याच्यामुळे हा परिवार पुन्हा एकत्र येण्याचं काम होतं. बऱ्याच जणांच्या मनामध्ये तसा पद्धती होता. पुणे शहरामध्ये सुप्रियाताईंनी सुद्धा प्रत्येक व्यक्तीशी त्या बोलल्या. शशिकांत शिंदे साहेब तिथं बोलले. पिंपरी चिंचवडमध्ये सुद्धा तिथं सर्व कार्यकर्त्यांशी बोलल्यानंतर सर्व कार्यकर्त्यांचं म्हणणं आलं की आपण घड्याळावर जाणं हे योग्य ठरू शकतं. त्यामुळे पुणे आणि पिंपरी चिंचवडमध्ये राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्ष कार्यकर्त्यांचं समजून घेऊन ऐकून घेऊन त्यांच्यासाठी आम्ही दोन्ही पक्ष हे दोन्ही महानगरपालिका एकत्रित लढणार आहोत. पिंपरी चिंचवड महापालिकेसह पुणे आणि परभणी महापालिकेतही काका पुतण्या एकत्र येणार आहेत. आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर हा निर्णय महत्त्वाचा मानला जातोय. दोन्ही राष्ट्रवादीच्या युतीमुळे पक्षांची ताकदही चांगलीच वाढणार असल्याचा विश्वास नेत्यांकडून व्यक्त केला जातोय. अशातच दोन्ही पक्षांमध्ये जागा वाटपावर जवळपास एकमत झालंय. दुसरीकडे परभणी महापालिकेतील जागा वाटप लवकरच जाहीर करण्यात येणार असल्याची माहिती अजित पवारांच्या राष्ट्रवादीतल्या नेत्यांनी दिली आहे. परभणी महानगरपालिकेच्या निवडणुकीमध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शरदचंद्र पवार गट हे निवडणुकीला सामोरे जाणार. त्याची घोषणा थोड्या वेळाने अधिकृतपणे कुठल्या वार्डातून किती जागा असतील ते आमची या पत्रकार परिषदेच्या नंतर फौजियाताईसोबत बैठक होईल आणि त्या बैठकीच्या नंतर आम्ही कुठल्या जागा कुठला पक्ष लढतोय याबाबतचा अंतिम निर्णय आपल्याला सांगू. दरम्यान दोन्ही राष्ट्रवादीच्या युतीमुळे भाजप पुढे कसं आव्हान निर्माण होणार आहे पाहूया. पुणे आणि पिंपरी चिंचवड महापालिकेत भाजपची सत्ता आहे. राष्ट्रवादी काँग्रेस दोन्ही महापालिकेत दुसऱ्या क्रमांकावर आहे. पुण्यात 2017 साली भाजपला 36.67% मतं मिळाली तर राष्ट्रवादीला 21.94% मतं मिळाली. त्यामुळे दोन्ही राष्ट्रवादी एकत्र आल्यास भाजप पुढे आव्हान उभं राहील. पिंपरी चिंचवडमध्ये अजित पवारांची ताकद मोठी आहे. त्यामुळे भाजप विरोधी मतांचं विभाजन टळून दोन्ही राष्ट्रवादीला फायदा होईल. 2017च्या निवडणुकीनुसार परभणी महापालिकेत राष्ट्रवादी काँग्रेस दुसऱ्या क्रमांकावर होती तर भाजप तिसऱ्या क्रमांकावर होता. त्यामुळे दोन्ही राष्ट्रवादीची युती झाली तर भाजपला 2 आकडी संख्या गाठणंही कठीण होऊन बसेल. नगरपालिकेत